सातारा येथील कला वाणिज्य कॉलेजमध्ये उन्हाळी शिबिराचा शुभारंभ मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। सातारा येथील कला वाणिज्य कॉलेज या ठिकाणी नगर परिषद व शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकास उन्हाळी शिबिराचा शुभारंभ मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच सातारा नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर दिनांक 24 एप्रिल 2026 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले असून विद्यार्थ्यांना योगासन, नृत्य, इंग्लिश स्पीकिंग, चित्रकला, ॲबॅकस यांसारख्या विविध उपक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। तसेच विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक नाश्त्याचीही सोय करण्यात आलेली आहे। या उपक्रमामागील मुख्य उद्देश नगरपालिकेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढवणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करणे हा आहे। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आहे। या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती शंकर किर्दत, नगरसेवक शंकर माळवदे, आशा पंडित, पंकज चव्हाण, वनिता शिंदे, पूनम निकम, अपर्णा बाचल, अनिता फरांदे, जयश्री जाधव, रीना भनगे, सुनील भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते। शेकडो विद्यार्थ्यांनी या शिबिरात उत्साहाने सहभाग नोंदवला असून या उपक्रमाला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनसिंहराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच नगराध्यक्ष अमोलजी मोहिते, उपनगराध्यक्ष डी जी बनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 24/4/2026 ते 29/4/2026 या कालावधीमध्ये आमच्या शिक्षण समिती आणि शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा संकल्प आम्ही राबवत आहोत। यामध्ये प्रामुख्याने आम्ही ॲबॅकस, चित्रकला, डान्स, मराठी भाषा समृद्धी, अंधश्रद्धा निर्मूलनाच्यावरचे कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, जादूचे खेळ असे विविध उपक्रम आम्ही या कालामध्ये राबवणार आहोत। आणि हा उपक्रम आम्ही नगरपालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून एक उन्हाळी आकर्षण आम्ही करत आहोत। याचं कारणसुद्धा असं आहे की ज्यावेळेला आम्ही
नगरपालिकेच्या शाळांना भेटी दिल्या मी माझ्या समितीनं, तर त्यावेळेला आमच्या निदर्शनास असं आलं की शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. याचं कारण आम्ही शोधलं तर त्यावेळेला असं आमच्या लक्षात आलं की शाळेमधल्या भौतिक सुविधा आणि शाळेच्या बाबतीत जी एक रोष म्हणतो आपण, तो एक आम्हाला जाणवला. मग त्यासाठी आम्ही एक जरा थोडीशी एक शक्कल लढवली. शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि आमची कमिटी एक आम्ही मीटिंग घेतली एकत्रित. तर त्यावेळेला मीटिंग घेतल्यानंतर आम्हाला मुख्याध्यापकांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याचा एक आम्ही असा निर्णय शोधला की आपण शाळेच्या बाबतीत मुलांचं ॲट्रॅक्शन वाढावं किंवा शाळेबाबतीतची आपुलकी वाढावी यासाठी आम्ही उन्हाळी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि हे आम्ही असं आमच्या निदर्शनास येतं आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नगरपालिकेच्या शाळेंसाठी असा उपक्रम पहिल्यांदा राबवला जात आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ह्याचा उद्दिष्ट फक्त एकच आहे की या मुलांनी बाहेर गेल्यानंतर आपल्या पालकांना आणि त्यांच्या मित्रपरिवारांना नगरपालिकेने घेतलेल्या उपक्रमाबद्दल सांगावं. शाळेबाबतीत नगरपालिकेच्या शाळेंच्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि जास्तीत जास्त पटसंख्या वाढावी एवढीच आमची याच्यातून अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आज सातारा नगर परिषद तसेच शिक्षण मंडळ सांस्कृतिक क्रीडा समिती यांच्या वतीने घेण्यात आलेला हा 2026चा नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचा हा महाराष्ट्रात पहिला असा उपक्रम आहे, ज्यामध्ये जवळजवळ 700पेक्षा जास्त नगरपालिका शाळेतील विद्यार्थी या व्यक्तिमत्व विकास शिबिरासाठी इथं आलेले आहेत. आज ह्या शिबिर घेण्यामागचा उद्देश आमचा असा आहे शिक्षण मंडळाचा की या नगरपालिकेच्या शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा, त्या मुलांना देखील भौतिक सुविधा मिळाव्या, त्यांना ह्या अशा फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत, यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याला एक चांगला प्रतिसाद नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांकडून मिळालेला आहे. आणि अपेक्षा आहे की भविष्यात नगरपालिकेच्या शाळेतील पट वाढेल आणि नगरपालिकेच्या शाळेकडे बघण्याचा जो लोकांचा सर्वांचा दृष्टिकोन आहे तो बदलून नगरपालिकेच्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी ॲडमिशन घेतील ही अपेक्षा आहे. धन्यवाद. आणि सर, महाराष्ट्र शासनाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक कार्यक्रम राबवला गेलेला आहे. त्या संदर्भात शासन निर्णय झालेला आहे की नगरपालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवणे आणि त्याबाबत विविध कार्यक्रमाचं आयोजन तसेच त्यांना भौतिक सुविधा देणे याबाबत एक शासन निर्णय झालेला आहे. आणि त्याच्याच अनुषंगानं की एक मुख्य कारण नगरपालिकेच्या शाळांमध्ये पटाची संख्या दिवसेंदिवस घटत चाललेली आहे, तर ही घटू नये म्हणून हा आम्ही नगरपालिकेतल्या शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील पहिला उपक्रम आहे की जिथे आम्ही त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटी देऊन त्यांना आकर्षित करून त्यांच्या पालकांच्याच नगरपालिकेच्या शाळेबद्दल आस्था निर्माण झाली पाहिजे, तिथं त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा कार्यक्रम राबवत होतो. आणि आम्हाला आशा आहे की या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल आणि एक समाजात जी एक निगेटिव्हिटी आहे की नगरपालिकेच्या शाळेच्या शिक्षणात दर्जा नाही वगैरे, तो एक कुठून तरी पुसण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि ह्याला आम्हाला यश मिळेल आणि नगरपालिकेतल्या शिक्षण शाळेतील पटसंख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून हा उपक्रम आहे, याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. सातारा नगरपालिकेचा हा जो उन्हाळी शिबिराचा उपक्रम आहे, मला असं वाटतं महाराष्ट्रातला हा सर्वात अभिनव प्रयोग आहे. हे मला असं वाटतं एक प्रायोगिक तत्वावरचं एक मॉडेल होईल सक्सेस आणि महाराष्ट्रभर सर्व नगरपालिका त्याचा धडा घेतील. त्यासाठी प्रयत्न करणारे सभापती किर्दत साहेब असतील, जांभळे साहेब असतील आणि त्यांची सर्व टीम पंकज आहेत, या सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.